धन्यवाद सर्वांना जे काही ऑनलाईन कनेक्ट आहेत. सर्वप्रथम सफल संत विचार मंच या सर्वांना माझा नमस्कार. ओम शांती. आणि माझं ज्यांनी आता ओळख करून दिली त्यांनाही धन्यवाद. सर्वप्रथम आपण प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय त्याचा परिचय करून घेणार आहोत. याची स्थापना 1937 साली सिंध, हैदराबाद, पाकिस्तान या ठिकाणी झाली आणि याच्या विविध ठिकाणी ब्रांचेस आहेत आणि मुख्य ऑफिस माउंट आबू, राजस्थान 50 साली 47च्या फाळणीनंतर 50 मध्ये माउंट आबू ह्या ठिकाणी या कार्याची सुरुवात झाली. याच्या पूर्ण विश्वभरामध्ये 19हून अधिक देशांमध्ये कार्य चालतं आणि 8,500हून अधिक ब्रांचेस भारतामध्ये ह्याच्या शाखा विविध ठिकाणी आहेत. ज्याप्रमाणे पुण्यामध्ये कर्वेनगर आणि याची जी मुख्य शाखा आहे मीरा सोसायटी या ठिकाणी, तिथून ह्या शाखा विविध ठिकाणी गेलेल्या आहेत. जसं कर्वेनगर मध्ये पण कोथरूड, अद्वैत नगर, आदित्य गार्डन सिटी, डहाणूकर अशा विविध ठिकाणी जे कार्य चालतं त्याचं संचालन या ठिकाणाहून होतं. याचा उद्देश काय आहे? तर आज आपण पाहतो की शिक्षण आणि मनुष्य सुशिक्षित होत चाललेला आहे, परंतु आज नीतिमूल्ये जी आहे त्याची ढासळण होत चाललेली आहे. म्हणून ह्या संस्थेची स्थापना केली गेली. परंतु आज प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय ह्या नावामध्येच खूप काही लपलेलं आहे. विश्वविद्यालय अर्थात संपूर्ण विश्वातल्या लोकांसाठी हे विद्यालय आहे. इथे कोणत्याही प्रकारची जात, धर्म, काळा, गोरा, गरीब, श्रीमंत हा भेद ठेवलेला नाहीये आणि विनामूल्य प्रशिक्षण आम्ही देतो. आणि सर्वप्रथम जसं आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये मिळालं की 7 डेज कोर्स, सप्ताह कोर्स असतो, जिथे स्वतःची ओळख, समयाची ओळख, परमेश्वराची ओळख करून दिली जाते. आणि म्हटलेलं आहे की विद्यालय अर्थात जिथे काहीतरी विषय घेऊन अभ्यास केला जातो. तर इथे सर्वप्रथम 4 विषय दिले गेले. म्हटलेलं आहे की ज्ञान अर्थात समज, मी कोण आहे, मी कुठून आलीये आणि माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. नाहीतर आज आपण आलो, रमलो आणि शेवटी गेलो. परंतु आज आपलं मानव जीवन आहे आणि मनुष्य हा बुद्धिवान प्राणी आहे. तर आज आपण या जीवनामध्ये काय करत आहोत, तर ही नॉलेज किंवा ज्ञान दिलं जातं. नंतर म्हटलेलं आहे समय कोणता चालू आहे आणि समयानुसार आपल्याला काय करायला हवं हेही मार्गदर्शन. आपण ज्ञान अर्थात स्वतःची ओळख, समयाची ओळख, परमेश्वराची ओळख अर्थात मी कोण आहे, मी कुठून आली आहे आणि माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे. नाहीतर आज आपण म्हणतो की मानव जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे आणि माणूस हा बुद्धिवान आहे, तर त्याच्या जीवनाचं सार्थक कशामध्ये आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने पृथ्वीवर ह्या शरीरामध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी करत असतो, परंतु आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे वेगळं आहे. नंतर म्हटलेलं आहे योग. योग अर्थात आत्म्याचं परमात्म्याशी कनेक्शन, संबंध, जोड. ज्याप्रमाणे दूर होण्याला वियोग हा शब्द वापरला जातो, त्याप्रमाणे आपण अचानक समोर आलो की म्हणतो काय योगा आहे. तसा हा आत्म्याचा परमात्म्याशी कनेक्शन, संबंध, जोड, ज्याला योग हा शब्द वापरला गेलाय. एक आहे फिजिकल योगा ऍक्टिव्हिटीज, त्याही आज शारीरिक स्वास्थ्यासाठी जरुरी आहेत. परंतु मनाला परमात्म्यामध्ये जेव्हा आपण कनेक्ट करतो आणि ती जी आपल्याला शक्ती प्राप्त होते, ती पण खूप महत्वाची आहे. कारण मनाच्या शक्तीच्या आधारावरच आपण सर्व कारोबार, कार्य करत असतो. नंतर म्हटलेलं आहे ह्या सत्संगामध्ये जे काही रोज अभ्यास शिकवला जातो, अध्ययन केलं जातं, त्याचा हळूहळू दैनंदिन जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि ती शक्ती आपल्याला जी येते जीवनामध्ये, ज्याप्रमाणे मी जसं उदाहरण देईन की भोजन आपण घेतो आणि भोजन जोपर्यंत पाचन होत नाही त्याचं, तोपर्यंत शक्ती नाही बनत. तसंच आहे हे ज्ञानाचं पण. रोज आपण ऐकतो, परंतु ऐकून सोडून नाही द्यायचं आहे. तर त्याची जीवनामध्ये प्रचिती घ्यायची आहे आणि जीवन आपलं शक्तिशाली बनवायचं, अर्थात मनाला स्ट्रॉंग करणं, असे विचार या ठिकाणी दिले जातात.
नंतर आहे ज्ञान, योग, धारणा आणि चौथा विषय आहे तो आहे सेवा, ईश्वरीय सेवा. त्या सेवेमध्ये जसं आपण अनेक उपक्रम राबवले जातात, तर इथे 24 प्रभाग आहेत. विंग्स आहेत. महिला, यूथ, बिझनेसमॅन, डॉक्टर्स, सायंटिस्ट अशा ग्रामविकास, अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून धर्म संमेलनं पण भरतात. तर त्या सर्व विविध क्षेत्राच्या माध्यमातून सर्व मनुष्य आत्म्यांना स्वतःची ओळख करून देणे आणि अशा ह्या अनेक सेवेतून अनेकांच्या दुवा प्राप्त करणं आणि अनेकांना व्यसनांपासून पण मुक्त करण्याचं कार्य ही संस्था करते. ज्याप्रमाणे मेडिटेशनच्या आधारे बऱ्याच जणांचे ब्लॉकेजेस पण ओपन झालेले आहेत. तर मेडिकल विंगच्या अंतर्गत हा पण एक उपक्रम राबवला जातो. तर असे हे 4 विषय आहेत, ज्या विषयांचा अभ्यास करून आम्हाला जे ध्येय प्राप्त करायचं आहे, ते म्हटलं जातं की "नर ऐसा कर्म करे, जो नर से श्री नारायण बने. नारी ऐशी कर्म करे, सो नारी से श्री लक्ष्मी बने." आज आपण देवी-देवतांची पूजा करतो कारण देवता महान आहेत, श्रेष्ठ आहेत. परंतु त्याचबरोबर आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जो फरक आहे, तो काय फरक आहे, हे समजून घेणं समयानुसार खूप जरुरी आहे. आज देवतांची पूजा होते कारण ते दिव्य गुण युक्त देवता आहेत आणि आज मनुष्यामध्ये आणि देवतांमध्ये बाहेरील जर फरक असेल तर तो कोणता नाहीये. तो फरक आहे आंतरिक गुणांचा आणि अवगुणांचा. तर त्या अवगुणांचा त्याग करून आपण गुण धारण करतो, तेव्हा आपण पण नराचा नारायण आणि नारीपासून श्री लक्ष्मी हे आपण पद प्राप्त करू शकतो. नंतर म्हटलेलं आहे, ह्या विद्यालयाचं कार्य जे आहे ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर माउंट आबू ह्या ठिकाणी विविध प्रकारच्या कॉन्फरन्स होतात. ज्याच्यामध्ये इनोमध्ये सल्लागार सदस्यत्व या संस्थेला प्राप्त झालेलं आहे. पीस ओट्स प्राप्त झालेले आहेत आणि कॉन्फरन्स पण ह्या ठिकाणी होतात. आणि छोटे-मोठे सर्वच प्रकारचे जे सदस्य आहेत ह्या संस्थेमध्ये प्रवेश घेऊन विनामूल्य हे 6 दिवसाचा अभ्यास कोर्स, सप्ताह किंवा लाँग लाईफ ही पढाई, अभ्यास, अध्ययन करत राहतात. ज्याच्या आधारे जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींपासून आपण मुक्त होतो. जसं मी उदाहरण दिलं, की व्यसनांपासून मुक्त होतो आणि ज्या काही आपल्याला अनावश्यक सवयी लागलेल्या असतात, जी आपली इच्छा असते सोडण्याची तरी आपण म्हणतो, की काय करणार माझा स्वभाव आहे. तर त्या स्वभावाला आपण म्हणतो, की औषध नाहीये, परंतु जसं आपण म्हटलेलं आहे, की स्वतःची ओळख अर्थात शरीर आणि आत्मा. शरीर ज्याप्रमाणे पंचमहाभूताने बनलेलं आहे, तशी आपली आत्मा 3 शक्तींनी बनलेली आहे. जसं मी नॉलेजमध्ये सांगितलं, की स्वतःची ओळख करून दिली जाते या ठिकाणी. आज जर आपल्याला विचारलं, की आपलं नाव काय आहे? कुठे राहत आहात? काय करत आहात? तर आपण बाहेरील स्वरूपाचा परिचय करून देतो. पण ॲक्चुअली मी कोण आहे? हे तर माझ्या बाहेरची ओळख झाली. बाहेरचं इंट्रोडक्शन झालं. पण मी कोण आहे? हे माझं नाव आहे. हा माझा ॲड्रेस आहे. परंतु हा नंतरचा ॲड्रेस आहे. आफ्टर आणि बिफोर पण आपण आहोत जर्नी करणारे. तो कोण आहे? तर मी एक अजर, अमर, अविनाशी, चैतन्य शक्ती, आत्मा आहे. शरीर ज्याप्रमाणे पंचमहाभूताने बनलेलं आहे, तशीच आपली आत्मा 3 शक्तींनी मिळून बनलेली आहे. त्या 3 शक्त्या आहेत मन, बुद्धी, संस्कार. मनाचं कार्य आहे नित्य विचार करणं. ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे विचार राहतात. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर. तर सर्वाधिक आपण कुठे वावरत असतो? पास्टमध्ये. आणि एखाद्याला जर विचारलं, की आपल्या मनामध्ये जे विचार चालतायत, ते सर्वाधिक कोणते चालतात? पास्ट, प्रेझेंट का फ्युचर? तर मनुष्य सर्वाधिक मागचे विचार करत राहतो, ज्याला भूतकाळ म्हटलेलं आहे. वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. तर आपण एखाद्याला विचारलं, की तुम्ही पास्ट मधले पण काय विचार करता? एखादा आनंदी प्रसंग सांगा. तर तो आठवावा लागतो. परंतु आधी घोकंपट्टी जी आहे, ती नकारात्मक विचारांची असते. आणि म्हणून म्हटलेलं आहे, की मनुष्याला दुःखी करणारं दुसरं कोणी नसून आपलेच विचार आपल्याला दुःख देतात किंवा आनंद देत असतात. आपल्या विचारांवरच सुख आणि दुःखाची प्राप्ती होत राहते. म्हणून म्हटलेलं आहे, की मनाला नेहमी आनंदी ठेवणं, चांगल्या विचारांवर ठेवणं आणि संत संगतीत राहणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून म्हटलेलं आहे, की मन आहे विचार करण्याचं कार्य
त्याच्यावरती आपण एखाद्या गोष्टीवर खूप विचार करतो, करायचं आहे, नाही, हो. आणि मग हा मनामध्ये काहीतरी गोंधळ चालू असतो आणि मनाला वकील म्हटलेलं आहे आणि बुद्धी ही जजमेंट, निर्णय घेते, हो, नाही, आपण ठरवतो आणि कृतीमध्ये येतो. त्याला कर्म म्हटलेलं आहे. तर मनाचं काम आहे विचार करणं, बुद्धीचं कार्य आहे निर्णय घेणं आणि आपण कृती करतो त्याला संस्कार, स्वभाव असं म्हटलेलं आहे. तर स्वभाव कसा निर्माण होतो? एखादं कार्य वारंवार केल्याने. आपण पाहतो की आपण म्हणतो मला पहिला इतका राग येत नव्हता किंवा चिड होत नव्हती. पण हल्ली काय झालंय माहित नाही. माझ्यामध्ये सहनशक्ती नाहीये. मला पटकन राग येतो किंवा आणखीन एखादी सवय, हे जसं मी उदाहरण दिलं, आणखीन एखादी सवय असू शकते की जी पहिला नव्हती आणि आता आहे. तर हा जो सध्याचा जो स्वभाव माझा बनलेला आहे, तो वारंवार एखादी गोष्ट केल्यानंतर तयार होतो. आणि मग जेव्हा आपल्याला समोरून सूचना मिळतात, की हे जे तुझ्यामध्ये आहे, हे थोडंसं चेंज, बदलायला हवं, परिवर्तन करायला हवं. तर मग आपण ते स्वीकारलं पाहिजे, की ठीक आहे. अनेकांचे जरी विचार आहेत, की ह्या गोष्टी माझ्यामध्ये बदल हवा आहे, तर तो आपण स्वीकार करून बदलायला हवं. पण बदलायचं नसेल, तर आपण म्हणतो स्वभावाला औषध नाहीये. तर स्वभावाला औषध आहे. कारण जर आपण स्वभाव तयार केलेला आहे, तर आपण रिव्हर्स पण जाऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त आहे महसूसताची शक्ती, रिअलायझेशन. जितकं आपण रिअलायझेशन करू, की माझ्या व्यवहारामुळे, माझ्या स्वभावामुळे जर कोणाला त्रास होत असेल आणि माझ्या बदलण्याने जर कुणाला आनंद मिळत असेल, तर तो निश्चितपणे आपण बदलायला हवा. तर अशा प्रकारे मनाचं कार्य आहे. ज्याला म्हटलेलं आहे बुद्धी. बुद्धी काय करते? हो, नाही ठरवतो आणि कर्मांमध्ये येतो. तर अशा 3 शक्तींनी मिळून आत्मा बनलेली आहे, ज्याला आपण स्वभाव आणि संस्कार म्हणतो. तर स्वभाव आपल्याला बदलता येतो. फक्त रिअलायझेशन, महसूस करणं, की मी आत्मा आहे आणि माझे हे आत्म्याचे 7 गुण आहेत, ज्याला सतोगुणी म्हटलेलं आहे. आणि आत्मा राहतो कुठे? देहामध्ये, बॉडीमध्ये त्याचं निवासस्थान कुठे आहे? तर आतापर्यंत आपण हृदयामध्ये राहतो असं समजत होतो. परंतु हृदय, मेंदू, हार्ट, किडनी हे जे पार्ट आहे ते शरीराचे अवयव आहेत. हे ॲक्टिव्हेट होतात जेव्हा ज्याच्यामध्ये प्राण, त्याला अध्यात्मामध्ये आत्मा म्हटलेलं आहे. आधी आत्म्याला जाणणं, मी कोण आहे? तर स्वतःची ओळख. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये जसं म्हटलेलं आहे, की आत्मा हा देहामध्ये दोन्ही भवयांच्यामध्ये विराजमान आहे. जसं डोळ्याने पाहणं, मुखावाटे बोलणं, ऐकणं हे सर्व कार्य आत्मा करतो. म्हणून आपण म्हणायलाही म्हणतो, की आज माझं डोकं फार दुखतंय, माझे पाय फार दुखतायत. अर्थात मी डोकं नाहीये, माझं डोकं आहे. मग मी कोण आहे? तर हा जो फरक आहे, तो समजून घेणं म्हणजे मेडिटेशन. जसं खुर्चीवर मी बसलेली आहे, खुर्ची म्हणजे मी नाहीये. खुर्ची हे माध्यम आहे, इन्स्ट्रुमेंट आहे. त्याप्रमाणे देह एक माध्यम आहे आणि देहाला धारण करून आपण सर्वजण भूतलावर विविध प्रकारचे रोल अभिनय करत आहोत. परंतु आत्मा आणि शरीर ह्या 2 भिन्न गोष्टी समजणं म्हणजे मेडिटेशन. तर थोडा वेळ ह्या देहाला विसरणं आणि परमात्म्याशी एकरूप होणं, जे आत्म्याचे मूळ गुण आहेत 7, ज्याला म्हटलेलं आहे सतोगुणी. 7 गुण आहेत, सप्ता आहे, 7 सूर आहेत, सप्तपदी आहेत आणि 7 रंग पण आहेत. तर अशा ह्या आत्म्याच्या 7 गुणांमध्ये आपल्याला स्थित व्हायचं आहे. आत्मा मुळात पवित्र स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. अशा ह्या 7 गुणांमध्ये स्थित होऊन आपले ते व्हॅल्यूज, मूल्य जे हळू-हळू आपण विसरत चाललेलो आहोत, त्या स्वतःच्या मूळ गुणांवर आधारित जेव्हा आपण कर्मांमध्ये येतो, तेव्हा आपल्याला सुख, शांती, आनंद, खुशी जे आपल्याला प्रत्येक कार्यातून हवे असतात. जीवन जगत असताना ह्या सर्व गुणांची आवश्यकता असते. ते आपल्यामध्येच आहेत. पण आपण ह्या सर्व साधनांमध्ये, व्यक्तींमध्ये स्थान चेंज करण्यामध्ये शोधत असतो. परंतु म्हटलेलं आहे आत्म्यामध्येच हे 7 गुण आहेत. नंतर म्हटलेलं आहे की आत्मा मुळात शांत स्वरूप आहे. आत्म्याचे पिता शांतीचे सागर आहे आणि आपलं घर जे आहे ते शांतीधाम आहे. आणि अशा ह्या सर्व व्हॅल्यूज
अनुसार आपण जेव्हा जीवन जगतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये खूप सारं समाधान, सुख, आनंद, प्रेम हे सर्व अगदी स्वतः फील करतो. मेडिटेशनच्या आधारे त्या गुणांना वाढवतो. नंतर म्हटलेलं आहे, की जसं आपण पाहतो, की पाण्याला गरम केलं जातं आणि पुन्हा त्याचा मूळ गुण जो आहे, हीटर काढल्यानंतर जसं थंड होतं, तसं आपण कार्यामुळे, व्यक्तींमुळे, प्रसंगांमुळे डिस्टर्ब होतो, चिड होते. परंतु हे आपले व्हॅल्यूज नाहीयेत. आपले मूळ गुण जे आहेत, ह्या परिस्थितीनुसार, व्यक्तीच्या व्यवहारानुसार, प्रसंगानुसार आपण हे सर्व हाताळायचं आहे. परंतु मनाची शांती स्थिर ठेवून आपल्याला कर्मांमध्ये यायचं आहे. कर्म हा वेगळा पार्ट आहे आणि आत्म्याचे जे मूळ गुण आहेत, तो वेगळा रोल आहे. आणि ह्या स्वरूपामध्ये स्थित होऊन जेव्हा आपण प्रत्येक कार्य किंवा कर्म करतो, तेव्हा आपण डिस्टर्ब नाही होत. आणि म्हणून आपले मूल्य घालवायचे नाहीयेत, गमवायचे नाहीयेत. पण रोजच्या रोज त्या ईश्वराशी, परमशक्तीशी कनेक्ट होणं, स्वतःला फील करणं, की मी मुळात आत्मा असा आहे आणि ह्यालाच म्हटलेलं आहे मेडिटेशन. तर मेडिटेशनसाठी म्हटलेलं आहे भगवंताशी एकरूप होण्यासाठी रोजच्या रोज नवीन विचार या ठिकाणी दिले जातात आणि ते सत्संगामध्ये रोजच्या रोज परमात्मा जे आम्हाला शिकवत आहे, त्याचे जीवन जगण्यासाठी आम्हाला खूप मदत होते, उपयोग होतो. नंतर म्हटलेलं आहे, आपण म्हणायलाही म्हणतो, की ऑल युअर ब्रदर्स जसं म्हटलं, की सर्व विश्वातले माझे भाऊ आणि बहिणी आहेत आणि भारत हा माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत. किंवा कुठेही आपण भाषण देत असतानाही म्हणतो, इथं बसलेले माझे बंधू आणि भगिनींनो, आपण लहानपणापासून प्रार्थनेमध्ये पण म्हणत आलो, की सर्वजण माझे भारत माझा देश आणि सर्व भारतातले माझे बांधव आहेत किंवा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपस में भाई-भाई असं म्हणतो आपण. परंतु आज ते म्हणणं आणि प्रॅक्टिकल कृतीमध्ये जे अंतर आहे, ते आपल्याला दूर करायला हवं. कारण म्हणतो तसे आपण वागत नाहीये आणि जर आपण असं सगळेजणच वागायला लागलो, तर आज अनेक प्रकारची जी जगामध्ये, विश्वामध्ये, घरामध्ये, गल्लीमध्ये, शहरांमध्ये जी अशांती आहे, ती अशांती राहणार नाही. कारण आपण सर्वजण एका ईश्वराची मुलं आहोत आणि आपल्या सर्वांचा धर्म एक आहे, घर एक आहे आणि परमात्मा पिता एक आहे. मग हे संघर्ष कशामुळे आहेत? नंतर म्हटलेलं आहे, आज आत्म्यांमध्ये पण अनेक प्रकार आहेत. त्याच्यासाठी म्हटलं जातं महान आत्मा, देवात्मा, धर्मात्मा, पुण्यात्मा, पापात्मा आणि तो आहे परमात्मा. तर जसे ज्याचे कर्म त्याप्रमाणे त्यांना ते टायटल, स्टेटस मिळतं. परंतु परमात्मा जे आपल्याला शिकवत आहे, त्या ज्ञानाचे आपल्याला जीवनामध्ये खूप दैनंदिन जीवनामध्ये उपयोग होतो. आणि म्हणून आपण म्हणतो, की आलोय आणखीन जायचं आहे. कुठून आलो? कुठे जायचं आहे? ती जी आपल्याला विस्मृती झालेली आहे, ती पुन्हा आपल्याला ईश्वर येऊन आपल्याला आठवण करून देत आहे, की "हे मुलांनो, हे आत्म्यांनो, आपण धर्तीवर एक पार्ट प्ले करण्यासाठी आलोय, पण आपलं घर आहे 5 तत्वांच्याही पलीकडे." जसं एखादा व्यक्ती गेल्यानंतर म्हणतो आपण, की आपल्याला पण एक दिवस असंच जायचं आहे. पण कुठून आलो? कुठे जायचंय? आफ्टर, बिफोर जर्नी आपण विसरलोय आणि म्हणून ईश्वर आम्हाला ही राह ज्याला म्हटलेलं आहे, की शिवरात्री अर्थात अज्ञानाच्या अंधकारातून परमात्मा आम्हा सर्वांना बाहेर काढण्यासाठी आलेला आहे. अज्ञान अर्थात बऱ्याच प्रकारचं ज्ञान आहे प्रत्येकाकडे. परंतु मी कोण आहे हे जोपर्यंत आपण ओळखत नाही, स्वतःच्या गुणांना जोपर्यंत आपण जाणून घेत नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये जी शांती, सुख, आनंद यायला हवा, तो येत नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, की विचारांवर आपलं जीवन आहे. जसा मनुष्य विचार करतो तसा तो बनतो. तर संकल्पना बीज म्हटलेलं आहे, कर्माणा बीज म्हटलेलं आहे आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हटलेलं आहे. मनुष्याचे जसे कर्म, जसे विचार त्याप्रमाणे सुख आणि दुःख, अशांती ह्याची प्राप्ती तो करत राहतो. आणि म्हणून आज मनुष्याना जीवन जगत असताना तणाव जो भाग आहे तो खूप आहे आणि त्याला रिलीज करण्यासाठी आज अनेक प्रकारचे बाहेरचे उपाय केले जातात. परंतु हे सर्व आंतरिकच व्हॅल्यूज, मूल्य, गुण आहेत. परंतु ते न ओळखल्यामुळे आपण बाहेरील साधनांचा आधार घेत राहतो. म्हणून म्हटलेलं आहे, की व्यक्ती गेल्यानंतर प्रत्येकाला 3 फ्रेंड्स आहेत म्हटलं जातं. 3 मित्र का म्हटलं? कारण ते एकदम क्लोज आहेत मनुष्याच्या जगण्यापासून मृत्यूपर्यंत. ते 3 मित्र कोणते आहेत? तर देह आहे, परंतु ह्या देहाला महत्त्व आहे, जोपर्यंत जीव, प्राण, आत्मा
आत्मा निघून गेल्यानंतर सर्वप्रथम जर आपल्यापासून कोणी विभक्त होत असेल तर तो आहे पैसा आणि दागिने. ज्याला जीवन जगत असताना ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे, पण आत्मा निघून गेल्यानंतर हळूहळू या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर होत जातात. नंतर म्हटलेलं आहे पैसा, दागिने आणि देहाचे संबंधी, ज्याला आपण म्हणतो माझा पती, माझी पत्नी, माझी मुलं, हे आपल्याला साथ देत राहतात जोपर्यंत आपण उभे आहोत. आत्मा निघून गेल्यानंतर ही सर्व मंडळी आपल्याला स्मशानपर्यंत सी ऑफ करायला येते, टाटा करायला येते. नंतरची जर्नी थर्ड फ्रेंड म्हटलेलं आहे. आपण आयुष्यभर केलेले चांगले आणखीन वाईट कर्म, पाप आणि पुण्य. तर ही जी गठरी आहे ती आपल्या बरोबर येते. म्हणून जीवन जगत असताना आपण सर्वप्रथम प्राधान्य देऊयात श्रेष्ठ विचारांना, श्रेष्ठ कर्मांना. कारण व्यक्ती गेल्यानंतर मागे जे वर्णन केलं जातं ते गुणांचं केलं जातं. म्हणून म्हटलेलं आहे मूर्तीरूपी जावे, कीर्तीरूपी उरावे. व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या गुणांचं वर्णन केलं जातं की छान होता, सर्वांना सुख दिलं, आनंद दिला. तर जिवंतपणे आपण इतरांना सुख देऊयात, आनंद देऊयात, खुशी देऊयात. आपल्या कर्माने, मुखावाटे किंवा संबंध संपर्कामध्ये आल्यानंतर आपल्याला इतरांना काय देता येईल, घेण्याची जी इच्छा आहे ती मानवाला दुःखी करत असते आणि देताना आपल्याला आनंद होतो. तर ईश्वराकडून घ्यायचा आहे आणि परमेश्वर जो आहे तो सागराप्रमाणे आहे. त्याचे गुण जे आहेत ते अगाध आहेत, अथाह आहेत. ते गुण धारण करून आपण इतरांना देत राहतो मेडिटेशनच्या माध्यमातून. नंतर म्हटलेलं आहे की पृथ्वी, सूक्ष्म वतन, स्थूल वतन ह्या 3 दुनिया आहेत. ज्याला सूक्ष्म वतन अर्थात सर्व मनुष्य आत्म्यांचं राहण्याचं स्थान म्हटलेलं आहे. पृथ्वी हे स्टेज आहे आणि आपण सर्वजण ह्या भूतलावर देह धारण करून विविध पाठ अभिनय करत आहोत. आलोय आणखीन जायचं आहे. तर पृथ्वी ज्याला म्हटलेलं आहे जल, आकाश, अग्नी ह्याच्या पलीकडेही एंजेल्स वर्ल्ड, त्याला निराकारी दुनिया म्हटलेलं आहे. फरिश्त्यांची दुनिया म्हटलेलं आहे. ती दुनिया पण आहे. त्या दुनियेला जेव्हा जाणून घेतो तेव्हा मेडिटेशन करत असताना देह आपला इथेच असतो, पण मनाने आपण परमेश्वराच्या अर्थात ज्याला परमधाम, शांतीधाम, निर्वाणधाम, अखंड ज्योती महतत्व, जे परमेश्वराचं निवासस्थान आहे, जिथून आपण आलोत पृथ्वीवर, जिथे आपल्याला जायचं आहे, त्या ईश्वराची ओळख, परिचय या ठिकाणी करून दिला जातो. आज ज्याप्रमाणे आपण आत्म्यांमध्ये अनेक प्रकार पाहिले, महान आत्मा, देवात्मा, पुण्यात्मा आणि तो आहे परमात्मा. तर परमात्मा आणि आत्म्यामध्ये काय अंतर आहे हे जाणून घेऊयात आपण. जसं परमात्म्यासाठी म्हटलेलं आहे परमात्मा अर्थात श्रेष्ठ पिता, श्रेष्ठ शिक्षक, श्रेष्ठ सद्गुरु. शिव ह्या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी. परमात्मा हा धर्तीवर सर्व मनुष्य आत्म्यांचं कल्याण करण्यासाठी आलेला आहे आणि शिव ह्या शब्दाचा अर्थच आहे जसं म्हटलेलं आहे देव देव महादेव. सर्व 33 कोटी देवता आहेत. आज 700 करोड मनुष्य आत्मे आहेत आणि परमात्मा हा एक आहे. म्हणून म्हटलं जातं गॉड इज वन, गॉड इज ट्रूथ. ईश्वर एक आहे. त्याचा परिचय देण्यासाठी मी ते वर्णन करेन की परमात्मा आणि मनुष्य आत्मा आणि देवतांमध्ये काय फरक आहे. तर परमात्मा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही. अभोक्ता, अव्यक्त, अकर्ता, निर्गुण, निराकार, ज्याला सत्व, रजो, तमो ह्या अवस्थांमध्ये ज्यांची स्थिती नाहीये, जो सदाशिव आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वोत्तम आहे आणि देवांचाही देव आहे. अशा परमपिता परमात्मेचे आपण सर्वजण मुलं आहोत. परंतु ईश्वर पित्याला विसरल्यामुळे आज आपण 33 कोटी देवतांचंही स्मरण करतो, त्यांनाही नमस्कार करतो. परंतु ह्या देवी देवताही कुठेतरी कनेक्ट आहेत. ज्यांना म्हटलेलं आहे शक्ती कुठून प्राप्त होते, तर तो परमात्मा अजन्मा, अभोक्ता, अकर्ता. त्याला म्हटलेलं आहे दुःखहर्ता, सुखकर्ता, पतित पावन, सद्गती दाता. आज आपण छोट्या मुलांनाही म्हणतो की बाळांनो नमस्कार करा आणि ईश्वराला म्हणा चांगली बुद्धी द्या. तर दिव्य बुद्धीचा दाता ही परमात्मा आहे. आज ईश्वर हा दुःखार्ता सुख करता आहे आणि आज परमात्म्याचे आपण मुलं आहोत.
तर भगवंत पिता मात-पित्याच्या रूपाने प्राप्त झाल्यामुळे तो कधीही कुणाला दुःख देत नाही. दुःख हे मनुष्य आपल्या कर्माने प्राप्त करत राहतो. परंतु आपण काही घडलं, की म्हणतो हे देवाने केलं, ईश्वराने केलं. पण नाही. परमात्मा हा सदैव सर्व मनुष्य आत्म्यांप्रती सुखदायीच विचार करतात. दुःख मात्र म्हटलेलं आहे आपण आपल्या कर्माने प्राप्त करत राहतो. तर अशा परमपिता परमात्म्याला जशी त्याची शिवरात्री, महाशिवरात्री साजरी केली जाते. ज्याचं प्रतीक आहे की ज्ञान सूर्य प्रगटा अज्ञान अंधेर विनाश. परमात्मा भूतलावर अवतरित होतात. त्याचेच प्रतीक म्हणून शिवरात्री आपण साजरी करतो. तर परमात्मा अज्ञान अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जातात म्हणून अंधारातून प्रकाशाकडे म्हटलेलं आहे. तर ईश्वराची जी वेळ आहे येण्याची धर्तीवर, जसं मी सांगितलं विद्यालयाच्या परिचयामध्ये 1937 आणि त्याची सुरुवात पाकिस्तान आणि वर्तमान समय मुख्यालय माउंट आबू ह्या ठिकाणावरून सर्व ठिकाणी हे ज्ञान पोहोचवण्याचं कार्य केलं जातं. आणि आज पीस ऑफ माइंड चॅनल किंवा सिस्टर शिवानी मेन बऱ्याच चॅनल्स वरती किंवा युट्यूबवर पण ह्या ब्रह्माकुमारीचे कार्यक्रम बऱ्याच श्रेष्ठ, ज्येष्ठ, अनुभवी, तपस्वी आत्म्यांकडून मार्गदर्शन केलं जातं. आणि अशा ह्या परमात्म्याला जेव्हा आपण ओळखतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये जसं म्हटलेलं आहे, की अनेक प्रकारची चिंता, दुःख, अशांती हे प्रॉब्लेम सर्वांनाच आहेत, परंतु ते रिलीज कसं करायचं, त्याचं सर्वश्रेष्ठ ज्ञान परमात्मा ह्या विद्यालयाच्या द्वारे गेली 86-87 इयर्स पासून ही संस्था अविरतपणे कार्य करत आहे. आणि महत्वाचं म्हणजे की इथं कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारले जात नाहीयेत. परंतु मग हे कार्य कसं चालतं? तर आपण पाहतो की आज अनेक प्रकारचे व्यसनाधीन मनुष्य आहेत. फॅशन आहे, व्यसन आहे, अनेक प्रकारचं मनुष्याचं लाईफस्टाईल आहे. ह्याच्यातून जेव्हा तो उभारी घेतो, बाहेर येतो आणि एक मनुष्य म्हणून जेव्हा जगायला लागतो, तेव्हा त्या अनेक वेस्ट जो मनी, अनेक प्रकारच्या सवयींमध्ये जो जात होता, तोच आज ईश्वरी कार्याला प्रत्येकजण परिवार समजून सफल करतात. कारण हे ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हा एक परिवार आहे. जिथे परमात्मा पिता, मात-पिता ज्यांना आपण म्हणत आलो, तमेव माताश्च पिता तमेव, तमेव बंधुश्च सखा तमेव. तर अशा परमात्म्याशी जेव्हा आपण जुडतो, तेव्हा हा एक परिवार तयार होतो. आणि ज्याप्रमाणे परिवारामध्ये एकमेकांच्या सहकार्यानेच घर किंवा घरातला कारोबार चालतो, त्याचप्रमाणे ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय हे पण अशाच प्रकारचं विद्यालय आहे, जे सर्वांच्या सहकार्याने, कोणत्या ना कोणत्या सहयोगाने सर्व प्रकारचं कार्य अर्थात गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्येकाने एक अंगुली दिलेली आहे, एक बोट दिलेला आहे, त्याप्रमाणे ईश्वरीय कार्याचाही कारभार सर्वांच्या सहकार्याने संपन्नतेकडे चाललेला आहे. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या अगोदर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते, की परमात्मा कोण आहे, मी कोण आहे. आज आपण भले एकमेकांना आपण समोर भेटत नाहीये, पण ह्या माध्यमातून जे आपण एकमेकांशी सुसंवाद साधत आहोत, त्याच्याद्वारे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अ, सुख शांतीमय जीवन जगावं. सगळेजण जीवन जगत आहोत. परंतु ज्या जगण्यामध्ये पण जे अंतर आहे, ते अंतर जे आहे ते आपल्याला दूर करून सुंदर जीवन जगूयात. जगूयात आणखीन जगण्यासाठी इतरांना पण सहकार्य करूयात. ज्याप्रमाणे मी जसं सांगितलं, की अनेक प्रकारचे उपक्रम ह्या ठिकाणी राबवले जातात आणि जसं आता कुंभमेळ्यामध्ये पण आमचा खूप मोठा योगदान आहे. बऱ्याच प्रकारच्या झाकी निर्माण केलेल्या आहेत. येणाऱ्या सर्व भाविकांना, भक्तांना त्या ईश्वराशी कनेक्ट होण्याची विधी सहज ती शिकवली जातीये. तर आज ही जी संस्था आहे, वेगवेगळ्या माध्यमातून जितकी काही समाजाची सेवा करता येईल, तेवढी केली जातीये. आणि महत्वाचं मला इथे सांगायला आनंद होईल, की राष्ट्रपतीजी मुर्मूजी त्या पण ह्या ब्रह्माकुमारी संस्थेशी संलग्न आहेत. कारण त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये खूप सारा संघर्ष केलेला आहे, स्ट्रगल केलेला आहे. आणि त्यांचा जर आपण कधी अनुभव ऐकायचा असेल आणि जर सर्च केलं, तर तुम्हाला अवेलेबल होईल मोबाईलवर मुर्मूजींचा अनुभव. तर त्या नेहमी सांगतात, की मी आज अनेक संस्था जॉइन केल्या, अनेक संस्थांमध्ये गेले, पण मला जे इथे समाधान मिळालं, ते अन्य कुठेही नाही. कारण त्या डिप्रेशनमध्ये गेलेल्या होत्या, प्रसंगाला हाताळता आणि आता सुंदर ते जीवन जगत आहेत.
माउंट आबू ह्या ठिकाणी 2-3 वेळा त्यांचं व्हिजिट येणं झालेलं आहे. आज बरेच कलाकार पण या हेड ऑफिसला येऊन आपल्या जीवनाला सुंदर बनवलेलं आहे. आताच 8 दिवसापूर्वी कॉन्फरन्स झालेली आहे CA लोकांची, तर त्या सर्वांचा पण एक्सपिरियन्स फार सुंदर आहे. आज ही संस्था समाजातल्या छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत ही अविरतपणे कार्य करण्याचं कार्य करते निस्वार्थ भावनेने. तो जो आनंद मिळतो त्याच्या पलीकडे बाकीच्या सर्व गोष्टी ह्या छोट्या वाटायला लागतात. कारण आनंद, खुशी जी आपल्याला पैशातून प्राप्त नाही होत, ज्या अनेकांच्या दुआ प्राप्त होतात, अनेकांचे आशीर्वाद प्राप्त होतात, ते आमच्यासाठी खूप मोठे असतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, की जिथे दवा काम करत नाही, तिथे दुआ काम करतात. आणि म्हणून परमात्म्याने आम्हाला हा सुंदर मनासाठी मार्ग दाखवलेला आहे आणि सुंदर विचारांच्या आधारे आपण सुंदर जीवन जगू शकतो. महाशिवरात्री येत आहे. आज आपण जानेवारी महिनाही फार सुंदररीत्या 1 तारखेपासून आज आपण 29 तारखेला पोहोचलेलो आहोत. 30 आणि 31 अशी ही ह्या महिन्याची सांगता आहे. 25 इयर्स मधल्या आणि आज आपण फेब्रुवारीमध्ये प्रवेश करतोय. तर जानेवारी महिना आमचा पूर्ण तपस्येचा महिना असतो. आम्ही कमीत कमी आवाजामध्ये येतो, वाणीमध्ये येतो. कारण विद्यालयाचे जे फाउंडर आहेत प्रजापिता ब्रह्मा ज्यांचा स्मृती दिवस 18 जानेवारी 69 साली त्यांनी देहाचा त्याग केला. त्यांची सुरुवात फार लहानपणापासून झाली. तो एक मोठा इतिहास आहे आणि अव्यक्त दिवस जो आहे 18 जानेवारी 69 म्हणून आम्ही 1 ते 18 तारीख किंवा पूर्ण महिनाच आम्ही तपश्चर्या करतो. कमीत कमी आवाजामध्ये येतो आणि अंतर्मुख राहून, मौनमध्ये राहून आमची ती साधना असते. आणि आमची माउंट आबू ह्या हेड ऑफिस पासूनच या वर्षाची सुरुवात झाली आणि जेव्हा आपण सुंदर स्थानापासून सुंदर विचारांनी जेव्हा आपण इयर साजरं करतो किंवा दिवसाची सुरुवात करतो, तर आपलं पूर्ण इयर, पूर्ण आयुष्य, पूर्ण वर्ष जोपर्यंत ह्या देहामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत आपण सुंदर विचारांनी एक आनंदी जीवन जगतो आणि इतरांना जगण्यासाठी सुद्धा सहकार्य करतो. तर फेब्रुवारी महिना हा म्हटलेला आहे शिवरात्रीचा आहे आणि परमात्मा धरतीवर येऊन आम्हा सर्वांना अज्ञानातून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याचंच प्रतीक शिवरात्री आहे आणि हे कार्य म्हटलेलं आहे हे कुठल्या एका विशिष्ट समाजासाठी नाही, व्यक्तीसाठी नाही, तर सर्व विश्वातल्या लोकांसाठी आहे. कारण देह धारण केल्यानंतर हा धर्म येतो. परंतु ज्याप्रमाणे देवाच्या दारात जेव्हा आपण जातो तिथं कोणत्याही प्रकारचा धर्म नाहीये. आणि कितीही मोठा मुलगा झाला, जसं आपण पाहतो की प्रधानमंत्रीजी जेव्हा आपल्या आईला भेटायला जायचे, मातेला भेटायला जायचे, तेव्हा तो मुलगाच असतो. ते पद आणि स्टेटस हा नंतरचा भाग आहे. परंतु आई आणि मुलगा जेव्हा येतात तेव्हा तिथं अपॉइंटमेंट नसते, तिथे एक वेगळं नातं असतं. त्याचप्रमाणे परमात्मा हा विश्वाचा पालनहार आहे आणि आपण त्याची मुलं आहोत. आणि मुलं समजून जेव्हा आपण त्याला स्मरण करतो, ती जी अनुभूती आहे अध्यात्माची, आत्म्याची, ती अनुभूती आपल्याला कोणीही विश्वातली व्यक्ती, साधनं, संपत्ती नाही देऊ शकत. तो फक्त अनुभवच असतो. म्हणून मी सर्वांना हा एक संकल्प देईन, की प्रत्येकाने जिथे आहात, आपण कुठेही ह्या परिसरात आहात, की इतर ठिकाणी कुठे आहात, ब्रह्माकुमारी संस्थेवर एखाद्या वेळेस तुमच्या वेळेप्रमाणे व्हिजिट करावी. काय आहे हे जाणून घ्यावं किंवा ऑनलाईन जरी आपण सर्च केलात, ब्रह्माकुमारीज मेडिटेशन 7 डेज कोर्स, सिस्टर शिवानी बहीण आहेत, उषा दीदी आहेत, शिलू दीदी आहेत. बरेच आमचे तपस्वी साधक त्यांच्या आज आपल्याला गाईडन्स, मार्गदर्शन मिळत राहतात. पीस ऑफ माइंड चॅनल 24 तास चालणारं चॅनल आहे. तर त्याचाही आपण घरी बसल्या आनंद घेऊ शकता. तसं जर प्रत्येक जणच श्रेष्ठ आहे. जिथून आपल्याला चांगलं प्राप्त करता येईल, ते प्राप्त करत राहायचं आहे. कारण जीवन हे शेवटपर्यंत एक विद्यार्थी जीवन, स्टुडंट लाईफ. मला जिथून जे चांगलं ग्रास करता येईल, ग्रहण करता येईल, धारण करता येईल, ते करत राहायचं आहे. कारण परमात्मा इथे आम्हाला सांगतात, या देवी-देवतांचे जे वाहन आहेत, खास तर म्हणता येईल की सरस्वती माता. सरस्वतीचं वाहन पण मोर पण आहे आणि हंस पण आहे. तर ह्या सर्व वाहनांची अर्थात देवी-देवतांचं जे माध्यम आहे, तर त्या सर्वांचे गुण काय आहेत, ते गुण धारण केले जातात. हंस अर्थात
प्रत्येकातून आपल्याला गुण धारण करणं आणि मोर अर्थात हा पवित्र प्राणी राष्ट्रीय पक्षी मानला जातो. तर आज प्रत्येकाची विशेषता गुण धारण करून सर्व गुण संपन्न आपल्याला बनायचं आहे. देवी देवता महान आहेत आणि त्यांना घडवणारा तर सर्वश्रेष्ठ आहे, जो परमपिता शिव परमात्मा ह्या संस्थेमध्ये गेली. जसं म्हटलं की मी 86-88 इयर्स पासून ही संस्था अविरतपणे निस्वार्थपणे सर्वांची सेवा करत आहे. तर जसं इथं कोणत्याही प्रकारचं जसं म्हटलं धर्मभेद नाही, रंगभेद नाही. परमात्म्याच्या दरबारामध्ये हा भेदभाव नसतो. ईश्वर हा सर्वांचा आहे आणि आपण त्याची मुलं आहोत आणि परमात्म्याची जी काही प्राप्ती आहे, ज्ञान, गुण, शक्ती, आनंद, खुशी सर्व गुणांचा तो सागर आहे आणि अनलिमिटेड आहे. त्याच्याशी जेव्हा आपण मनबुद्धीने कनेक्ट होतो, तेव्हा आपल्यामध्ये हे असे सुंदर विचार सागराप्रमाणे निर्माण होतात आणि संकुचित विचार जे आहेत, त्याला कुकमंडलू म्हणू आपण, ते बेहद विचार व्हायला लागतात. अर्थात जगतो आपण स्वतःसाठी परंतु जगण्याबरोबर इतरांना आपल्याला बसल्या-बसल्या ज्याला आम्ही थर्ड संडेला संपूर्ण विश्वासाठी मेडिटेशन करतो. विश्वाला शांतीचं दान देतो, शक्ती देतो ईश्वराकडून. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो, शक्ती मिळते आपल्याला, त्याचप्रमाणे परमात्मा ज्ञान सूर्य जेव्हा धरतीवर अवतरित होतो, तेव्हा सर्व मानवी मनातला अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. आज सर्व संस्था आपापल्या परीने समाजाला घडवण्याचं कार्य करतायत, परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलं, की आज मूल्यांची ढासळण आहे आणि ती नीतिमूल्य जेव्हा आपण सांभाळतो, तेव्हा आपल्या जीवनामध्ये एक खूप सुंदररित्या परिवर्तन होतं आणि एक धर्तीवर आपण मानव म्हणून जगायला लागतो. जसं म्हटलेलं आहे, की आजचा मानव हा मानव नाहीये, कारण मूल्य नसल्यामुळे तो आज त्याची जी वृत्ती आहे, वागणं जे आहे ते हळू-हळू तमोप्रधानताकडे चाललेलं आहे. तर ह्या सर्व रिअलायझेशनच्या आधारे, महसूसतेच्या आधारे आपण कोण आहोत, कुणाची मुलं आहोत, कुठून आलोत, हे जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हा जगू स्वतः पण जगतो आपण आणि इतरांना जगण्यासाठी सुद्धा सहकार्य करतो. म्हणून परमात्मा जे आम्हाला रोज सत्संगाच्या माध्यमातून शिकवत आहेत, तर ती जी शिकवण आहे, ती अन्य कोणीही आम्हाला देऊ शकत नाही, असा हा माझा अनुभव आहे. कारण अनेक वर्ष ह्या मार्गावर चालत असताना जे नीतिमूल्य आपण सांभाळतो आणि मनावरती जे एक संयम येतं, ह्या मेडिटेशनच्या आधारे, ह्या ज्ञानाच्या आधारे, मन जे आहे ते कुठेही भरकटत नाही किंवा मनावर एक संतुलन येतं, संयम येतं, कंट्रोल येतं. कोणतीही गोष्ट आपल्याला बदलायची आहे किंवा एखादी चांगली गोष्ट धारण करायची आहे, म्हटलं की आपण धारण करतो तर ऑटोमॅटिक जे नको आहे, ते आपल्यातून ड्रेन होत राहतं. आणि म्हणून सत्संगाची का गरज आहे? तर म्हटलेलं आहे, की सत्संगातूनच आपल्याला सुंदर विचार प्राप्त होतात आणि आपल्याकडे वेळ आहे, तर जसं आपण 24 तास ह्या देहासाठी देतो, सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येकाची जी काही दिनचर्या आहे, जॉब आहे, घरातलं काम आहे, हे सर्व आपण करत राहतो. परंतु ह्या कर्मांमध्ये ईश्वराची स्मृती, स्मरण, ज्याला कर्मयोग म्हटलेलं आहे, भक्ती योग म्हटलेला आहे, ज्ञान योग म्हटलेला आहे, सहज राजयोग म्हटलेला आहे. त्याचा अभ्यास आपण करू शकतो. काही ना वाटतं, की हा राजयोगाचा अभ्यास करायचा, मेडिटेशन करायचं म्हणजे सर्व काही सोडावं लागेल, परंतु नाही. आम्ही एक थोडेसे साधक सोडले, तर बाकी सर्व सत्संगामध्ये येणारे परिवारात राहतात, जॉब करतात, बिझनेस करतात, आयटी क्षेत्र आहे. सर्वजण आपापल्या परीने 8 तास, 10 तास बिझी आहे. परंतु मनाला जेव्हा आपण 1 तास देतो, ती मनाची एनर्जी, मनाचं चार्जिंग जसं आपण मोबाईल यूज करतो, चार्जिंग करतो, दिवसभर वापरतो, त्याप्रमाणे 1 तास या सत्संगाची वेळ आहे. 7 ते 8 ती आहे मनाला चार्ज करण्याची, शक्ती देण्याची वेळ. जसं ब्रह्ममुहूर्ताचा वेळ साधनेसाठी, तपश्यासाठी आहे, तसा सुंदर विचार प्राप्त करण्याची वेळ पण सकाळी 7 ते 8 आहे. त्या वेळेमध्ये आपण सुंदर विचार ईश्वराचे प्राप्त करतो आणि दिवसभर दैनंदिन जीवनामध्ये ह्या सुंदर विचारांचा आम्ही उपयोग करतो. त्याच्यामुळे आम्ही आनंदी राहतो
आणि इतरांना आनंद देत राहतो. असं मी सर्वांना सांगेन, की प्रत्येकाने सुंदर विचार प्राप्त करावे. सुंदर आहोतच आपण, पण आणखीन सुंदर विचार व्हावे. त्याच्यासाठी ह्या संस्था अनेक प्रकारे समाजाला चांगल्या प्रेरणा, चांगली शिकवण देण्याचं कार्य करतात. म्हणूनच आज ह्या ब्रह्माकुमारी संस्थेला पीस अवॉर्ड्स पण प्राप्त झालेले आहेत आणि निस्वार्थपणे ही संस्था कार्य करत राहते आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, की परमात्मा वर्तमान समय आपल्या सर्व मनुष्य मात्र आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्ती. मुक्ती अर्थात देहातून मुक्ती नव्हे, परंतु कर्म करत असताना बऱ्याच गोष्टीतून आत्मा स्वतःला एक अलिप्त करतो किंवा कसं जीवन जगत असताना स्वतःला न्यारं आणि प्यारं, हातात राहायचं पण धर्तीवर आहे, देहामध्ये आहे, सर्वांमध्ये आहे, कारोबारामध्ये आहे. परंतु मनाची जी स्थिती आहे, ती कशी आपल्याला एक वेगळी ठेवता येते, त्याचा अभ्यास आज या ठिकाणी दिला जातो. म्हणून सर्वांना ह्या माध्यमातून मला हे सांगायला खूप आनंद होईल, की आपण सर्वजण ब्रह्माकुमारीचे विचार सुंदररित्या ऐकत आहात. पुढे पण सर्वजण ऐकतील. त्याबद्दल मनापासून सर्वांना मी आभार, धन्यवाद. ज्या माध्यमातून आपण एकमेकांशी जुडले गेलो. आणखीन कुणाला जर काही प्राप्त करायचं असेल, तर तुम्ही जरूर ब्रह्माकुमारीज विद्यालय किंवा ईश्वरीय विश्वविद्यालय असं जर तुम्ही सर्च केलात, तर बरेच सिस्टर्स, ब्रदर्स अवेलेबल आहेत आपल्या सर्वांच्या सेवेसाठी. आमचं कार्यच हे आहे, की सर्वांचे विचार सुंदर बनवणं, जीवन सुंदर बनवणं आणि सुंदर विचारांच्या आधारे प्रत्येकाचं जीवन आनंदी, हेल्दी, वेल्दी, हॅपी अशा ह्या शुभ भावना ह्या संस्थेच्या वतीने मी आपल्या सर्वांना देईन आणि आज जुडण्यासाठी जे मधले माध्यम बनले त्यांना पण आणि माझा परिचय ज्यांनी करून दिला त्यांना पण मी धन्यवाद देते. आभार. ओम शांती.